कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? कसं कसं आपण घरी सांगूया ना की शिवा कशी आशूला चुकीच्या सवयी लावतीये ते। हे बघ, काही गरज नाहीये। ऑलरेडी एक प्लॅन आपल्यावर कसा उलटलाय कळतंय ना तुला। आपण एक सांगायचो आणि दुसरंच काहीतरी घडायचं आणि परत आपल्यावर यायचं। नको, असं काही नाही होणार, तू चल। ऐक ना सुहास, नको म्हंटल ना, गप्प बस। अरे यार, काका, अरे काका, तुम्ही आत्ता इकडे कसं काय? म्हणजे झोपला नाही? तुम्ही अजूनही संपदाचा विचार करताय? का मारलंस तू? का मारलं? काल ना मी रागात होतो म्हणून माझ्या लक्षात नाही आलं, पण आज जेव्हा मी शांत बसलो ना तेव्हा मी विचार केला आणि मला कळलं, रॉकीला गुंडांना मारायला तुम्ही पाठवलं होतं ना? हो साहेब, फक्त त्याला धमकावायचं ना, हात नाही लावायचा ना। हात लावायचा आणि तुमच्या आनंदासाठी हातपाय तोडावेसे वाटले तर बिनधास्त तोडा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे काम ह्यांनीच करायला सांगितलंय असं सांगायचं। अजिबात नाही हा। तू तू होतास ना तिथे? तू खोटं बोलू नकोस कीर्ती। अरे तुझ्या कीर्ती, समोर खोटं बोलू नकोस। आणू त्या गुंडांना इथे? आणू? ते इथल्या इथे सगळं खरं काय ते सांगतील। धचा मा तुम्हीच केलात ना? जरा तरी विचार करायचा होता रे। त्या मुलाचं 1 वर्ष वाया गेलं। ही ना माझी चूक आहे की मी तुमचं ऐकलं। विश्वास, त्या दिवशी जेव्हा ते गुंड आले होते त्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं तेव्हा माझ्या मागे तू होतास ना? खरं तर ना तुमचे हे सगळे प्रकार आहेत ना, हे मी खाली सगळ्यांसमोरच सांगणार होतो, पण म्हटलं नको। घरात आताच कुठे जरा शांतता झाली आहे, पण तुम्हा दोघांना ही माझी वॉर्निंग आहे। हा असा प्रकार कधी कुठेही घडलेला जर माझ्या कानावर आला ना, तर मला दोघांना सोडणार नाही मी। कळलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।